गॅस वितरणाच्या बाबतीत, पेट्रोल डिझेलच्या वितरणाच्या बाबतीत अनेक तक्रारी मला आल्या आणि म्हणून काल अधिवेशनात आल्यानंतर तातडीनं आज ही बैठक या ठिकाणी घेतली. पुरवठा अधिकारी जिल्ह्याचे या ठिकाणी उपस्थित होत्या आणि खऱ्या अर्थानं पेट्रोल डिझेल हे सुरळीत झाल्यासारखं जाणवते थोडं आणि 2-4 दिवसात आणखी होईल. गॅसच्या बाबतीमध्ये गॅसमध्येही काय कुठलं जास्त सगळं संपणार आहे अशातला काही भाग नाहीये. पण आपण घाबरून त्या ठिकाणी थोडं पॅनिक होऊन एजन्सीच्या दारात जाऊन बसतो. आता ऊन आहे आणि अशा वेळेला मग ठीक आहे, ती माणसाचा स्वभाव असतो, मला गॅस पुढे मिळाल्यानंतर काय अशी एक त्याची भूमिका असती आणि मग त्यावेळेला गॅस एजन्सीवाल्यांनी देखील काहीतरी मानवता दाखवली पाहिजे. अनेक हजारो लोक रस्त्यावर उन्हात तानात बसलेले असतात, माता भगिनी आमच्या तिथे बसतात, त्यांना पाणी देखील विचारलं जात नाही. त्या ठिकाणी तुम्ही शेड मारलं पाहिजे आणि यासाठी आज पुरवठा अधिकाऱ्यांना पूर्ण सूचना दिलेल्या आहेत. परत एकदा सकाळी उद्या गॅस वितरकांची बैठक आम्ही घेतोय आणि या बैठकीमध्ये वितरकांनी ग्राहकांना योग्य तो त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे, योग्य तो सुविधा दिल्या पाहिजेत अशी भूमिका त्या ठिकाणी आपण मांडतोय. खऱ्या अर्थानं रॉकेल विक्री देखील राज्य शासनानं ग्रामीण भागामध्ये रॉकेल विकावा आलेला अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळजी यांच्याशी मी बोलतोय थोड्या वेळात आणि शहरामध्ये देखील लोकांना रॉकेल लागतं. प्रमाण थोडंफार इकडे तिकडे असेल, शहरात पूर्णच द्यायचं नाही ही भूमिका त्यांना पटवून सांगू आणि लवकरच रॉकेल देखील आपल्या भागातील लोकांना मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करेन. माझी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पॅनिक न होता परिस्थितीचा समोर जाण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या सक्षम आहेत आणि त्यामुळं लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशीच केंद्र शासन, राज्य शासन यांची भूमिका आहे. लोकांनी या ठिकाणी पॅनिक होऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.